मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. त्याच्यामध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा फर्स्ट प्रॉब्लेम नंबर 1, पेज नंबर 183. प्रॉब्लेम नंबर 1, पेज नंबर 183, अनसॉल्व प्रॉब्लेम रीड करतोय. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मी रीड करत असताना तुम्ही ते प्रॉब्लेम लक्ष देऊन बघायचा आहे, रीड करायचा आहे. द बॅलन्स शीट ऑफ मिस्टर मामा, काका and Mr. Baba, who share profit and losses as 4:3:3 respectively. Balance sheet as on 31st March 2018. Liabilities amount rupees and assets amount rupees. Liability side, suppliers rupees 7,000, loan rupees 5,000, general reserve rupees 6,250. Capital accounts, Mama 20,000, Kaka 15,000, Baba 12,250. Total liabilities 65,500. Asset side, cash rupees 4,500, debtors, sundry debtors rupees 5,000, less reserve for doubtful debts rupees 500. Outer column 4,500. Livestock 12,500. Motor car 4,000, furniture 17,500, plant 22,500, total assets 65,500. Adjustments. Kaka retires on 1st April 2018. 3 पार्टनर आहेत, मामा, काका आणि बाबा. त्यातले काका हे पार्टनर 1st एप्रिल 2018 ला रिटायर होत आहेत, बिझनेस सोडून जात आहेत. मग त्या संबंधितले ऍडजस्टमेंट्स. फर्स्ट, द शेअर ऑफ काका इन गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹2,700. सेकंड, फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10% अँड मोटर कार बाय 12.5%. थर्ड, livestock to be appreciated by 10% and plant by 20%. Fourth, a provision of ₹2,000 to be made for a claim of compensation. Fifth, RDD is no longer necessary. And sixth, the amount payable to Kaka should be transferred to his loan account. हा प्रॉब्लेम आपण रीड केलेला आधी. रीड करत असताना बरेच कन्सेप्ट लगेच क्लिअर होतात. ऍडजस्टमेंट कशा कशा करायच्या, त्याचे इफेक्ट कसे असतील. प्रॉब्लेम रीड करताना डोक्यात एक रिमाइंडर क्रिएट होतं की आपल्या ह्या ऍडजस्टमेंटच्या अशा अशा शेअर्स यूज करायचे आहेत. तर आपण बघूया आधी इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म या ऍडजस्टमेंट जे असणार, हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत आपण कोणाच्या बुक्स मध्ये करतोय, पार्टनरशिप फर्मच्या. मग इथे 3 अकाउंट प्रिपेअर करणं गरजेचं आहे या प्रॉब्लेम मध्ये. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, त्याला म्हणतात रिव्हॅल्युएशन अकाउंट. डेबिट साइड, क्रेडिट साइड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, डेबिट साइड, क्रेडिट साइड. 3 पार्टनर आहेत, मामा, काका आणि बाबा. काका हे पार्टनर बिझनेस सोडून जात आहेत, बिझनेस मधून रिटायर होत आहेत, म्हणून एक रिमाइंडर म्हणून तिथे आपण राऊंड करून ठेवलाय. नंतर असेल बॅलन्स शीट ऍज ऑन 1st एप्रिल 2018. बुक्स मध्ये बॅलन्स शीट दिलेले 31st मार्च 2018 चं. आपल्याला न्यू बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे ज्या दिवशी काका हे पार्टनर रिटायर होत आहेत त्या दिवसाचं. काका रिटायर झाल्यानंतर बॅलन्स शीटची पोझिशन काय असेल, म्हणजे त्या बिझनेसची पोझिशन काय असेल ते आपल्याला ह्या बॅलन्स शीट वरून समजेल. बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, ऍसेट्स अमाऊंट रुपीज. नंतर काही वर्किंग नोट्स असणार आहेत ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करताना, त्याच्यासाठी वर्किंग नोट साठी खाली जागा सोडली. तर फर्स्ट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजे बॅलन्स शीट मधले जे फिगर्स आहेत आपल्याला ह्या जे अकाउंट प्रिपेअर केले तिथे शो करायचे असेल ते आपण आधी शो करूया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलेला आहे क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, मामा 20,000, काका 15,000 आणि बाबा 12,250.
ओके, बॅलन्स शीट मधले लायबिलिटी साईडचे पार्टनर्स एवढ्या करून आपण इथे घेतलेले आहेत. नंतर जनरल रिझर्व 6250. जनरल रिझर्व काय करायचं असतो, रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप मध्ये जे काय अक्युमुलेटेड प्रॉफिट असेल, संचित निधी जो असेल, संचित नफा जो असेल, तो पार्टनरला त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. मग इथं बाय जनरल रिझर्व तर माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी जनरल रिझर्व शॉर्ट करून देतोय. तुम्ही ते पूर्ण द्यायचंय. 6250 जनरल रिझर्व 6250. ओके, पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे? पार्टनर मामा, काका अँड बाबा, त्याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे 4:3:3. 4:3:3. 4 + 3 + 3 = किती झाले? 10. जनरल रिझर्वचे एकूण 10 पार्ट्स करायचे. त्यातले 4 पार्ट्स मामा, 3 पार्ट्स बाबा, 3 पार्ट्स काका. 6250 divided by 10 is equal to 625 into 4 into 3 into 3. मामा, काका, बाबा is equal to 2500 1875. जनरल रिझर्व कशी डिस्ट्रीब्यूट होणार आहे आता? मामा 2500, काका 1875, बाबा 1875. ओके, बाकी आता बॅलन्स शीट मध्ये कोणतेही फिगर्स आपल्याला इथं आत्ता दाखवायचे नाहीये. ऍडजस्टमेंट सॉल्व्ह झाल्यानंतर त्या फिगर्स बघूया आपण. द फर्स्ट ऍडजस्टमेंट, द शेअर ऑफ काका इन गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹2700. गुडविल शो करायचे, रिटर्न ऑफ करायचे म्हटलेले, रेज करायचे. द शेअर ऑफ गुडविल, फक्त रिटायरिंग पार्टनर जो आहे त्याचं गुडविल त्यांनी म्हटलेले 2700. तेवढंच गुडविल आपल्याला इथं या प्रॉब्लेम मध्ये कन्सिडर करायचे. मग त्याची जनरल एंट्री असेल गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर कोण आहे? काका. टू काका कॅपिटल अकाउंट, ही त्याची जनरल एंट्री असेल. गुडविल अकाउंट डेबिट टू काकाच कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंट डेबिट असणार म्हणजे गुडविलचं बॅलन्स डेबिट व्हॅल्यू शो करतोय, ते ऍसेट असणार आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला गुडविल ₹2700. ₹2700. त्याचा दुसरा इफेक्ट बाय गुडविल अकाउंट मामा डॅश काका 2700, बाबा डॅश. Second adjustment, furniture to be depreciated by 10% and motor car by 12.5%. Working note, depreciation on furniture at 10%. At 10%. फर्निचरची व्हॅल्यू किती आहे? 17,500, 17,500 into 10% is equal to 1,750. नंतर असेल डेप्रिसिएशन ऑन मोटर कार at 12.5%. मोटर कारची व्हॅल्यू 4,000 into 12.5%
इज इक्वल टू 500. हे झालं डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड मोटर कार. आता याच्यात होतं काय, मोटर कारची व्हॅल्यू थोडक्यात ऍसेटची व्हॅल्यू इन्क्रीज होते की डिक्रीज होते. मोटर कार ऍसेटची व्हॅल्यू ह्या पोझिशनला काय होते, डिक्रीज होते. जेव्हा केव्हा ऍसेटची व्हॅल्यू डिक्रीज होत असेल, कमी होत असेल, त्यावेळेस ती शो करायची प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. इन्क्रीज होत असेल तर क्रेडिट साईडला शो करायची. तसंच लायबिलिटीची व्हॅल्यू जर वाढत असेल, थोडक्यात काय होतंय, लोकांचं देणं वाढतंय आपलं, तो थोडक्यात आपलं नुकसान आहे, लॉस आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ऍसेटची व्हॅल्यू आपली कमी होते, म्हणून तो लॉस आहे आपला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍडजस्टमेंटच्या डेबिट साईडला. त्याचप्रमाणे ऍसेटची व्हॅल्यू वाढते, प्रॉफिट होतोय. लायबिलिटी लोकांचं जे काही देणं असेल ते कमी होतंय, म्हणजे फायदा आहे. ह्या दोन्ही पोझिशनला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या फिगर शो करायच्या. आता इथं ऍसेटची व्हॅल्यू कमी झालेली, म्हणून टू फर्निचर अकाउंट, फर्निचरवरचं डेप्रिसिएशन किती आहे, 1750. याचा दुसरा इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. फर्निचरची व्हॅल्यू 17,500, इनर कॉलमला 17,500 लेस 10% डेप्रिसिएशन 1750. $15,750, 15,750 ही डेप्रिसिएशनची फायनल व्हॅल्यू झाली. मग मोटर कारवरचं डेप्रिसिएशन 500 टू मोटर कार अकाउंट 500. तर सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला मोटर कार लेस 12.5% डेप्रिसिएशन. मोटर कारची व्हॅल्यू आहे 4,000 लेस 500 डेप्रिसिएशन. आउटर कॉलम 3,500. थर्ड एडजस्टमेंट, लाईव्हस्टॉक टू बी अप्रिसिएटेड बाय 10% अँड प्लांट बाय 20%. आता ह्या पोझिशनला काय दिले, अप्रिसिएशन. ऍसेटची व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते, अप्रिसिएट होते. वर्किंग नोट मध्ये appreciation on livestock, appreciation on livestock, livestock ची व्हॅल्यू दिलेली आहे 12,500. livestock ची appreciation 10% दिलेलं आहे. 12,500 into 10% is equal to 1250. लाईव्हस्टॉक 10% अप्रिसिएट होतो. प्लांट बाय 20%, प्लांट बाय 20%. प्लांटची व्हॅल्यू बघूया, 22,500, 22,500 into 20% is equal to 4,500. अप्रिसिएशन झालेलं आहे. मोटर लाईव्ह स्टॉक आणि प्लॅन्टचं अप्रिसिएशन झालेलं आहे, म्हणजे किमती वाढलेल्या. ऍक्च्युअल ओल्ड बॅलन्स शीट मध्ये असलेल्या किमती आणि मार्केट प्राइस मधला फरक जो आहे तो वाढून आलेला आहे. म्हणून इथं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लाईव्ह स्टॉक अकाउंट 1250. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला लाईव्ह स्टॉक 12,500
इथं म्हणायचे ऍड, काय झालंय ऍप्रिसिएशन, 10% ऍप्रिसिएशन. आउटर कॉलम 0, 5, 2, 1, 1, 11,250. ऍड करायचं आपल्याला. आम्ही बऱ्याच जातो इथं ऍड म्हणतो आणि आपण रेग्युलर याच्यावर मायनस करत जातो. 0, 5, 7, 3, 1, 13,750. सेकंड पार्ट, थर्ड ऍडजस्टमेंट मधला प्लॅन अप्रिशिएटेड बाय 20%. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्लॅन अकाउंट 4,500. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला प्लॅन 22,500, 22,500. ऍड म्हणायचे 20% अप्रिसिएशन, 20% अप्रिसिएशन 4,500. हे ऍड करायचंय 27,000. ती फिगर झाली 27,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट फोर्थ, provision of ₹2,000 to be made for claim of compensation. कॉम्पेन्सेशन क्लेम म्हणून 2,000 रुपयाची तरतूद करायची. प्रोव्हिजन थोडक्यात ही झाली लायबिलिटी, आणि लायबिलिटी क्रिएट झाली, न्यू लायबिलिटी क्रिएट झाली, म्हणजे काय झाली, लायबिलिटी वाढली. म्हणून इथे टू क्लेम ऑफ कॉम्पेन्सेशन किंवा प्रोव्हिजन फॉर कॉम्पेन्सेशन टू claim for compensation. अकाउंट किती कॉम्पेन्सेशन साठी क्लेम त्यांनी केलेले 2,000 रुपये. ही झाली तरतूद, प्रोव्हिजन झालेली. ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्लेम for compensation 2,000. न्यू लायबिलिटी क्रिएट झाली. दोन इफेक्ट, एक प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला लायबिलिटी इन्क्रीज झालेली. नवीन लायबिलिटी क्रिएट झाली किंवा जुन्या लायबिलिटी मध्ये लायबिलिटी वाढली तर ती प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि त्याचं दुसरा इफेक्ट कुठे येतो आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला claim for compensation 2,000. Next adjustment, fifth, RDD is no longer necessary. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये RDD दिली 500 रुपये. सन्ड्री डेटर्स तर ओल्ड बॅलन्स शीट मध्ये सन्ड्री डेटर्सची आउटर कॉलमला फिगर दिली होती 4,500. त्यात RDD लेस करून ती फिगर शो झाली होती, पण RDD ची गरज नाहीये अशी ते ऍडजस्टमेंट सांगते. म्हणून आउटर कॉलमला सरळ RDD ची फिगर, डेटर्सची फिगर जी आहे 5,000 ती तशीच द्या. डेटर्स इन्क्रीज झाले, म्हणजे जे काही लोकांकडून आपल्याला पैसे घेणे होते ते 5,000 पूर्ण शो होत आहेत आपले. म्हणून डेटर्स जे 500 रुपये कॅन्सल केलेत आपण, ते प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD अकाउंट 500, बाय RDD अकाउंट 500. Last adjustment, the amount payable to Kaka should be transferred to his loan account. आता काकाला अमाऊंट किती पेड करायची ते आता फाइंड आउट करायची. सगळे ऍडजस्टमेंट आपल्या झालेले आहेत. आता बघूया बॅलन्स शीट कडे. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करूया. आता प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट बॅलन्स शो करतोय की क्रेडिट बॅलन्स, म्हणजे कोणता बॅलन्स जास्त आहे. डेबिट बॅलन्स दिसतोय 4,250. क्रेडिट बॅलन्स दिसतोय 6,250. म्हणजे क्रेडिट बॅलन्स मोठा आहे 6,250. 6,250 6,250.
टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आहे टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता पार्टनर कोण कोण आहेत? मामा, काका अँड बाबा. मामा, काका अँड बाबा. यांचा प्रॉफिट किती आहे? 6,250 वजा 4,250 म्हणजे प्रॉफिट आलाय 2,000 रुपये. हा 2,000 रुपये प्रॉफिट त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. प्रॉफिट शेअरिंग रेशो काय? 4:3:3. 2,000 त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. 2,000 डिवाइड बाय 10 इक्वल टू 200 इंटू 4 इंटू 3 इंटू 3 800 600 600 800 600 600 ऑर्डर करो 2,000 टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करायचं. जनरल एंट्री काय असणार आहे? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 2,000 टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग इथं म्हणायचंय बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 800 600 600. ओके. मग आता बघूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मधून काकाला अमाऊंट किती पेड करायची ती शोधूया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करा, म्हणजे बॅलन्स फाइंड आउट करा. $14,725 $20,175 $23,300 टू. आता काका जी अमाऊंट पेड करायची ती किती आहे? 20,175. 20,175 ही 20,175 अमाऊंट त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची. म्हणून इथं म्हणायचं लोन अकाउंट. कोणाचं? काका.